अहो, मराठी भाषेशिवाय इथे राजकारण चालत नाही हे कसं कळत नाही या लोकांना, तेच मला समजत नाहीये. आपल्याला संस्कृत लागता येत नाहीये, तर चला या निमित्तानं संस्कृत प्रचूर हिंदी लादून बघूया, असा भारतीय जनता पार्टीचा एक राजकीय कावा आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभी राहिली ती एका अर्थानं मराठीच्या बळावर, पण तिचा दुसरा शत्रू हा गुजरात होता, हेही तितकंच लक्षात घेतलं पाहिजे. शिवसेना दुबळी दिसल्याबरोबर फडणवीसांनी एक पत्ता तो काढला की सत्तेमुळे आपल्यावर परावलंबित्व असल्यामुळे आता ते आपल्या सत्तेतलीच काही तत्व मान्य करतील आणि हिंदीचा स्वीकार करतील, असा डाव फडणवीस खेळलेले दिसतात. सर्व राजकीय पक्षांच्या तळाशी मराठी माणसाचीच अस्मिता आहे, पण भारतीय जनता पक्ष तो हायजॅक करायला निघालेला आहे. मराठी माणसाला तो हिंदी भाषेचा एक पाठीराखा म्हणून उभा करू बघतो आहे. राज काय, उद्धव काय, किंवा शरद पवार काय, अजित पवार काय, त्यांनी आता संधी आलेली आहे की महाराष्ट्राची अस्मिता एका अत्यंत संकुचित, अत्यंत जात्यंध अशा राजकीय शक्तीच्या पुढे हतबल होताना दिसू नये, त्यासाठी महाराष्ट्रानं एकत्र आलं पाहिजे, अशी एक मोठी संधी या सर्व नेत्यांना सापडलेली आहे. ती सोडली तर त्यांच्या इतके पातकी तेच ठरतील. नमस्कार. द पॉलिटिक्सच्या पॉलिटिक्स टुडे मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये एका गोष्टीची वारंवार चर्चा केली जाते, ती म्हणजे पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी हे अनिवार्य करण्यात आलंय. तर या सगळ्याच्या दृष्टिकोनातून यातलं राजकारण, यातले समाजकारण किंवा लहान मुलांना हे कसं फेस करावं लागणार आहे, या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आज आहेत जयदेव डोळे सर. ते लेखक, विचारवंत आहेत. त्यांच्याशी आपण या विषयावर बोलूया. सर नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून 1960 ला निर्माण झालेलं राज्य आहे आणि याच राज्यामध्ये पहिलीपासून हिंदी शिकवणं ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयाकडे तुम्ही कसे पाहता? आम्हाला म्हणजे मराठवाड्यात राहणाऱ्या आणि मराठवाड्यात शिकलेल्या सगळ्या नागरिकांना पाचवीपासून हिंदी शिकवली जायची. हिंदीचं पुस्तक तसं बाळबोध, प्राथमिक, सचित्र आणि छोट्या छोट्या गोष्टींनी भरलेलं असायचं. लेखक मोठे मोठे साहित्यिक विचारवंत असायचे, पण त्यांचाही सोपेपणाकडेच कल असायचा. पण त्याबरोबरच आम्हाला लहानपणापासूनच अवतीभोवती हिंदी, उर्दू या दोन्ही भाषा आमच्या कानावर पडायच्या. खानदेश असो, विदर्भ असो की मराठवाडा असो, आम्हाला राज्यकर्ते हिंदी भाषक असल्यामुळं आम्हाला लहानपणापासूनच हिंदीचे काही शब्द किंवा हिंदीची भाषा किंवा हिंदीची गरज या गोष्टी कळालेल्या होत्या. त्याच्यामुळे पाचवीपासून पुढे हिंदी शिकत असताना त्याच्यातले जे काही बारकावे असतील, साहित्यिक, अलंकार, व्याकरण या दर्जाच्या गोष्टी असतील, त्या आम्हाला पुढे मिळत जायच्या. दुसरी गोष्ट, आम्हाला हिंदी साहित्य आणि प्रचार सभेचं बऱ्यापैकी आम्हाला सान्निध्य सापडलं. त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये MA PhD हिंदी करणारी असंख्य मराठी माणसं ही पुढे प्राध्यापकीच्या आणि शिक्षकीच्या व्यवसायात गेलेली सापडतील. तितकी पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला हिंदी शिकवणारी माणसं ही आवर्जून उत्तर भारतीय सापडतील. पण मराठवाड्यातनं हिंदी भाषा शिकून ती शिकवण्याची भाषा करण्याचा खूप मोठा प्रयत्न आमच्याकडे झाला. याचं कारणच आम्हाला हिंदीची सक्ती नव्हती, पण हिंदीचा परिचय बालपणापासून होत होता. तरी सुद्धा हिंदी ही राष्ट्रभाषा की संपर्क भाषा या गोष्टींचा आम्हाला कधी पेच पडला नाही. आत्ता पहिलीपासून हिंदी करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या शाळा आज कॉन्व्हेंट म्हणवल्या जातात, म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या असतात, त्या शाळांमध्ये मराठी हद्दपार झालेली. कारण आपलं इंग्रजीचं महत्त्व पटवण्याकरता विद्यार्थ्यांना तिथे दोनच पर्याय दिले जातात.
एक तर तुम्ही इंग्रजीतून बोला किंवा तुम्ही हिंदीचा वापर करा. कारण इंग्रजीच मुळात मोडकं तोडकं येणारी मंडळी तिथे भाषा शिकवत असते. काही मराठवाड्यातलीच असते, महाराष्ट्रातलीच असते आणि काही लगतच्या राज्यातून येणारी असते, म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा इथून आलेली असते. कोणाचंच इंग्रजी धड नसतं, कोणाचंच इंग्रजी उत्कृष्ट नसतं. त्याच्यामुळे हिंदीचा वापर आमच्याकडे या पिवळ्या रंगांच्या बसमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडात दिसू लागलेला आहे. आता गंमत अशी, दुसरी बाजू अशी की हिंदी ही सत्ताधारी वर्गाची भाषा आहे, हे गेल्या 70 वर्षांच्या राजकारणानं सिद्ध झालेलं आहे. काँग्रेसवाले असोत, भारतीय जनता पार्टीवाले असोत, अथवा त्या भागातले कोणतेही पक्ष असोत. अगदी समाजवादी चळवळ घ्या, साम्यवादी चळवळ घ्या किंवा जनसंघाची हिंदुत्ववादी चळवळ घ्या, ती प्रामुख्याने हिंदी भाषक पुढाऱ्यांनीच आपल्या हातात ठेवलेली आहे. बहुसंख्य साहित्य त्या भाषांमधूनच, त्या भाषेमधूनच आलेलं आहे. त्याच्यामुळं हिंदी बोलणं आजकाल प्रतिष्ठेचं मानलं जातं. त्याचबरोबर ते आपण सत्तेच्या जवळ जात असल्याचं प्रतीकही दाखवलं जातं. आणि म्हणून जेव्हा तुम्ही सत्तेच्या जवळ जाण्याचं प्रतीक वापरता, त्याचबरोबर इंग्रजी येत नाही म्हणूनही तुम्ही दुसरी भाषा म्हणून हिंदी वापरता, तेव्हा साहजिकच मराठीची गळचेपी होत जाणार. मराठी असते कशी, तिचे वेगवेगळे शब्द कसे असतात, त्या शब्दांचा वापर कसा केला जातो, ह्याच्याकडे दुर्लक्ष होत जाणार. आणि आपोआपच मग हिंदी अधिक इंग्रजी या दोन भाषांचं प्राबल्य होत होत हा आपला जो काही निसर्गदत्त अधिकार आहे मातृभाषा बोलायचा, तो बाजूला पडेल आणि मग हिंदीचंच राज्य आणि हिंदीचीच राजवट सुरू होईल. मी अजून एक गोष्ट सांगितली होती ना तुम्हाला की अ, हिंदी प्रचार सभेचं खूप मोठं कार्य आमच्या मराठवाड्यामध्ये चालू होतं. मी स्वतः हिंदीच्या प्राथमिक परीक्षा दिलेल्या आहेत. हिंदीमध्ये मी स्वतः लेखन केलेलं आहे, हिंदीमधून अनुवाद केलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यांना हिंदी एरवीच येते त्यांना पहिलीपासून सक्ती करण्याची तशी मला काही आवश्यकता वाटत नाही. आता त्याच्या मागचं राजकारण आहे ते आता पुढे आपण बोलू. महाराष्ट्र जेव्हा आपण बघतो तेव्हा तो मराठी अस्मिता या दृष्टिकोनातून निर्माण झालेला एक प्रदेश, असा एक ओळख आहे. पण आज आपण या सगळ्याकडे बघताना हिंदीत इंग्रजीचं जगाशी कनेक्ट होण्यासाठी आलोय, आणि आता हिंदी ही देशाशी कनेक्ट होण्यासाठी आपण वापरूयात असं वारंवार सत्ताधारी वर्गाकडून सांगितलं जातंय. त्यात मुख्यमंत्री म्हणतात की इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध, असं कसं काय चालू शकतं? तर ह्या सगळ्याकडं मराठी कुठं राहिली आहे याकडं बघताना कसं, लेखक म्हणून तुम्हाला काय वाटतं? एक थोडासा इतिहास तुम्हाला पुन्हा सांगतो. मागे मी रोहितशी बोलताना तो सांगितला होता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भाषिक प्रांतरचनेच्या विरोधात होता. भाषिक प्रांतरचना ज्या अच्छा. ज्या राज्यात उभारल्या, तिथे तिथे संघानं त्या आंदोलनात, त्या चळवळीत कधीही भाग घेतला नाही. संयुक्त महाराष्ट्र असो, पंजाब असो किंवा दक्षिणेतली राज्य असो, ती पूर्वीच्या एक छत्री राजवटीतून वेगळी होत असताना भाषेचा आधारच आपल्या राज्याचा असावा यासाठी जी काय आंदोलनं झाली त्याच्यामध्ये जनसंघ म्हणूनही RSS कधी नव्हती. त्याचं कारण असं की एकदा हिंदुत्वाला भाषा, जात, लिंग आणि बाकीच्या गोष्टी यांनी छेद पडू लागले की मग हिंदुत्वाला फूट पडून हिंदुत्व दुबळं होऊ लागतं, ते लिबलिबीत होऊ लागतं. त्याच्यामुळे या त्यांच्या राजकीय स्वप्नाला तडे जाऊ नयेत म्हणून कोणतेही भेद संघ पुढे येऊ देत नाही आणि त्या भेदाला खतपाणीही घालत नाही. पण त्यांना हा विसर पडला की भाषा ही स्वाभाविक असते आणि भारतासारख्या देशातच नव्हे
तर जगातही भाषांच्या आधारांवर देश, प्रांत, जिल्हे हे उभे राहिलेले आहेत, जन्मलेले आहेत. अगदी लढाया सुद्धा त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. आफ्रिकेतल्या अनेक देशांवर फ्रेंचांची सत्ता होती. स्पॅनिश त्यांना बोलायला लागली. आता गेल्या 50 वर्षांमध्ये अनेक आफ्रिकन देश आपल्या भाषा बोलू लागले, कारण त्यांना सक्तीनं इंग्रजी, फ्रेंच आणि स्पॅनिश आणि इटालियन सुद्धा या भाषा बोलाव्या लागल्या होत्या. आपल्या भाषेत आपलं स्वाभाविक पण उघड येतं. त्याच्यातून आपल्या कला, संस्कृती, विज्ञान या सगळ्या बौद्धिक गोष्टी प्रकटता येतात. म्हणून हा मातृभाषेचा आग्रह असतो. तर महाराष्ट्राची निर्मिती संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून झाली. त्याच्यामध्ये जनसंघ नेहमी कडेकडेने असायचा. RSSचा कधी पाठिंबाच नव्हता, कारण गोळवळकर गुरुजींच्या मते असे भेद हे हिंदुत्व दुबळ करत असतात, हिंदू राष्ट्राच्या आड येत असतात. तर हा एक भाग झाला. आता इंग्रजीची पालखी वाहतो कोण? तर इंग्रजी पालखी वाहतो हा मध्यम वर्ग आणि त्याच्यावरचा वर्ग. त्याच्या खाली जो एक 70-75% वर्ग आहे, त्याला इंग्रजी अजिबातच येत नाही. आता मोबाईलच्या माध्यमातून त्याला इंग्रजी शब्द कळू लागलेले आहेत, पण ते फक्त वापरापुरते आहेत. म्हणजे तो फक्त इंग्रजीचा वापर उपयुक्ततावाद म्हणून करत असतो. तो काही इंग्रजी सलग बोलू शकत नाही. किंबहुना कॉन्व्हेंटमध्ये जाणारे विद्यार्थी सुद्धा, ज्यांची मातृभाषा मराठी आहे, ते सलग इंग्रजी बोलू शकत नाहीत, कारण त्यांचे आई वडीलच इंग्रजी बोलू शकत नाहीत. आजूबाजूला जी भाषा आपल्या कानावर पडत असते, ती पडली तरच ती ओठांवर रेंगाळते, आणि ओठावर रेंगाळली की ती मेंदूमध्ये व्याकरण तयार करून ओठावाटे बाहेर पडते. असं सभोवतालच कुठे नसल्यामुळे इंग्रजी ही सलग बोलता येणारी माणसं अत्यंत कमी आहेत, म्हणजे 5% सुद्धा ती नसतील. तेव्हा इंग्रजीच्या पालख्या कोण वाहतं? तर ज्याला ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं गेलं आहे त्या वर्गातले लोक. म्हणजे जिथे तंत्रज्ञान, विज्ञान, कायदा या गोष्टींची अतोनात निकड असते, तिथे इंग्रजीची आवश्यकता आहे. त्याच्या पलीकडे महाराष्ट्रात कुठंही इंग्रजी ऐकू येत नाही. फार फार तर मुंबईतल्या फोर्ट भागात किंवा पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवरच्या भागात किंवा कॅन्टोन्मेंट भागामध्ये इंग्रजी कानावर पडते. बाकी एसटी मध्ये, बँकांमध्ये, LICच्या ऑफिसमध्ये, मंडईमध्ये, रस्त्यावर रिक्षावाल्यांची कोणीही इंग्रजी बोलत नाही. हिंदीच तोडकी मोडकी येणारे लोक आहेत. आता हिंदीत तोडकी मोडकी येते म्हणून पहिलीपासून शिकवायची का? तर अजिबातच नाही. आता मराठीत म्हण आहे ना, की हिंदी आणि मराठी ह्या एकमेकींच्या भगिनी आहेत. म्हणजे मराठी हिंदीची मावशी आहे, किंवा मराठी ही हिंदीची मावशी आहे. कारण लिपी सारखी आहे, आपली देवनागरी सारखी आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रातनं अवघ्या देशाला माहीत असलेला हिंदी लेखक कोण आहे? साने गुरुजींनी तरी हिंदीत लिहिलं होतं का? खांडेकरांनी हिंदीत लिहिलं होतं का? शिरवाळकरांनी हिंदीत लिहिलं का? अजिबात नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हिंदी ही आत्मसात करण्याची भाषा आहे. ती केवळ उपयुक्ततावादी भाषा आहे. शिकून ती माथी मारण्यात एक राजकारण दिसतं. ते राजकारण आता असं समजून घेऊ आपण, की RSSची भाषा हिंदी जरूर आहे, पण ती उर्दू मिश्रित हिंदी नव्हे. म्हणजे हिंदी ही जन्मानं भारतीय भाषा आहे, पण तिचे जनक अनेक आहेत. तिला खडी हिंदी बोली असंही म्हणतात. ब्रज भाषा आहे, अवधी भाषा आहे, त्याच्यात अरबी आले आहेत काही शब्द, काही फारसी आलेले आहेत, आणि काही उर्दूचे आलेले आहेत. त्याच्यामुळं हिंदीमध्ये जी एक 100-150 वर्षांपूर्वी आपले स्वातंत्र्य चळवळीचे नेते जी हिंदी भाषा बोलत, त्याच्यामध्ये अरबी, उर्दू, फारसी हे शब्द असत. त्याचबरोबर भोजपुरी, ब्रज आणि अवधी हे शब्द सुद्धा येत असत.
मराठी सुद्धा येत असत. पण मुसलमानांचा द्वेष म्हणून RSSनं फारसी, अरबी आणि उर्दू हे शब्द काढून टाकायला सुरुवात केली. आणि म्हणून जेव्हा तुम्ही वाजपेयींचं भाषण ऐकता किंवा अडवाणींचं भाषण ऐकता आणि मोहन भागवतांचं भाषण ऐकता, तेव्हा त्यांचा आटापिटा चाललेला तुम्हाला लक्षात येईल की ते जाणीवपूर्वक उर्दू, फारसी आणि अरबी शब्द टाळून त्याच्याऐवजी संस्कृत प्रचूर हिंदी शब्द ते वापरताना दिसतात. म्हणजेच आपल्याला संस्कृत लादता येत नाहीये, तर चला या निमित्तानं संस्कृत प्रचूर हिंदी लादून बघूया, असा भारतीय जनता पार्टीचा एक राजकीय कावा आहे. संस्कृतला उघड उघड जातीचं कवच मिळालेलं आहे. कारण संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा होती. ती त्यांनी ज्ञानभाषा म्हणून ठरवलेली होती. ती त्यांच्या त्यांच्यातच बोलली जायची. हिंदी पुढे प्राकृत भाषा ही तुच्छ समजली जायची. आपले सगळे जे ग्रंथ आहेत, जे हिंदुत्ववाद्यांना अत्यंत मोलाचे वाटतात, ते सगळे वेद असोत किंवा पुराणं असोत अथवा ब्राह्मण असोत की उपनिषद असोत, ती सगळी संस्कृत भाषेमध्येच आहेत का? तर उघड आहे की ती ब्राह्मणांची भाषा होती. त्याला प्रतिकार झाला. म्हणजे गौतम बुद्धांपासून ते आजपर्यंत संस्कृत भाषेच्या वर्चस्वाला प्रतिकार झाला. आणि त्या भाषेतलं ज्ञान, जसं ज्ञानेश्वरांनी संस्कृत मधली भगवद्गीता मराठीमध्ये आणली आणि नंतर तिथून जी चळवळ सुरू झाली, ती चळवळ एका जातीपुरतीच मर्यादित होती हे आता सगळ्या भारताला मान्य झालंय. त्याला म्हणून मग संस्कृत लादता येत नाही, तर संस्कृत प्रचूर हिंदी आपण लादली की मग आपली दोन्ही कामं सिद्ध होतात. आणि मग अशा संस्कृत प्रचूर हिंदीमधून आपोआपच अरबी, फारसी, उर्दू बोलणारा भाषक बाजूला जातो. आपल्याला जे संस्कृत प्रचूर म्हणजे जे पुराण मतवादी, जीर्ण मतवादी धार्मिक जे ज्ञान आहे, ते काही ना काही निमित्तानं आपल्याला देता येईल, असा राजकीय कावा यामागे दिसतो. ज्या शिक्षा नीतीचा फडणवीसांचा हा शब्द आहे बरं का. आता त्यांच्याही लक्षात आलं नाही, कारण ते नागपूरचे असल्यामुळे आणि नागपूर ही एकेकाळी CP अँड बेरारची राजधानी असल्यामुळे आणि ती हिंदी भाषक प्रदेशाचीच राजधानी असल्यामुळे फडणवीसांच्या तोंडची भाषा मराठी आहे आणि का हिंदी आहे हे त्यांनाच लक्षात येत नाही. म्हणून त्यांनी शिक्षा नीती असा शब्द वापरला. मराठीमध्ये शिक्षा म्हणजे पनिशमेंट, दंड. हो. अपराध केला म्हणून शिक्षा दिली. हिंदीमध्ये शिक्षणाला शिक्षा असं म्हटलं जातं. तिथे शिक्षण हा शब्दच नाही, तिथे शिक्षा असा शब्द आहे. तर मुख्यमंत्रीच अनवधानाने म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणा शिक्षा नीती असं म्हणाला, तर शैक्षणिक धोरण असा शब्द का नाही वापरला किंवा शिक्षण धोरण असं का नाही म्हटलं त्यांना? तर हा जो भाग आहे, तो भाग आणखीनच गोंधळ उडवून देणार आहे. आत्ताच या 2020च्या NEP मध्ये, म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये, इंडियन नॉलेज सिस्टीम असा एक मोठा भाग या सरकारनं घातलेला आहे. इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये त्यांनी बहुतेक सगळे त्यांच्या संस्कृत ग्रंथात मधलेच काही तुकडे गोळा करून ते भारतीय ज्ञानाचे उतारे आहेत किंवा भारतीय ज्ञानाचे साठे आहेत असं म्हणून ते माथी मारायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ योग, अध्यात्म किंवा मेडिटेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीचा हिस्सा आहेत आणि त्या ह्या ग्रंथात आहेत, म्हणून त्या इंडियन नॉलेज सिस्टीमचा भाग आहेत असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर लोकशाही भारतात कशी जन्मली, म्हणजे गणराज्य, गणतंत्र, लोकतंत्र, प्रजातंत्र, असं काहीतरी सांगत सांगत त्यांनी इंडियन नॉलेज सिस्टीम तयार केली आहे. आता इंडियन नॉलेज सिस्टीम असं काही आपल्याला सांगता येत नाही. कारण कसं आहे की ते जे काही नॉलेज होतं ते संस्कृत भाषेमध्येच केंद्रित केलेलं होतं. संस्कृत भाषा पुढे वाढली नाही, कारण ती एका जातीपुरती मर्यादित होती. त्याच्यामुळे बाकीच्या भाषा जशा संपर्कानं जगात पसरल्यामुळं
समृद्ध झाल्या तशी संस्कृत होऊ शकली नाही. ती आयुर्वेदामध्ये आज आपल्याला ती अडचण सापडते की आयुर्वेदामध्ये काही रोगांचं वर्णन आणि लक्षणं व्यवस्थित नोंदवलेली आहे, पण उपचारांमध्ये गडबड झालेली आहे, कारण त्या भाषेमध्ये उपचार इतरांकडून ऐकून कळवून समजून घ्यायचे असतात, तशी सुधारणा किंवा भर झालीच नाही. तर हा जो घोळ इंडियन नॉलेज सिस्टीमच्या निमित्तानं या सरकारनं केलाय, त्याचाच पुढचा टप्पा म्हणून महाराष्ट्रात प्रयोग करण्यासाठी हा हिंदीच्या सक्तीचा आदेश काढलेला आहे. त्याला उगाच एक निरुत्तर करण्याच्या हेतून फडणवीसांनी इंग्रजीच्या पालख्या वाहतात आणि हिंदीला मात्र विरोध करता असं बोलून गप्प करण्याचा प्रयत्न केलाय, पण ते ते चुकीचं आर्ग्युमेंट आहे. आता जाता जाता हा एक मुद्दा मांडतो की फडणवीसांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडू लागलेली आहे. खरं तर 10 वर्षांपूर्वी जेव्हा ते प्रथम मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या बौद्धिक क्षमतेबद्दल, त्यांच्या वक्तृत्व शैलीबद्दल, त्यांच्या ज्ञानाबद्दल, त्यांच्या संपर्काबद्दल, त्यांच्या राजकीय डावपेचांबद्दल संघ परिवारातच मोठी उत्सुकता पसरली होती. आणि आता मोदींनंतर तेच अशी एक चर्चा संघ परिवारानंच सुरू केली. कारण फडणवीस हे काही मास लीडर नाहीये. म्हणजे भाजपच्या आमदारांनी त्यांची निवड केली आणि त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं असं झालेलं नाहीये. आजही देवेंद्र फडणवीस हा मास लीडर माणूस नाहीये. जितका अजित पवार आहे किंवा एकनाथ शिंदे आहे, तितकं फडणवीस दिसत नाही. पण त्यांना आता पंतप्रधान पद खुणावं लागलेलं आहे, कारण मोदींच्या नंतर कोण हा प्रश्न आता भारतीय जनता पार्टीला पडू लागलेला आहे. तर मुख्यमंत्री म्हणून मोदी यशस्वी झाले आणि मुख्यमंत्री म्हणूनच ते नंतर पंतप्रधानपदी निवडले गेले. तसं आपलं हे मुख्यमंत्रीपद पंतप्रधान पदासाठी सत्काराने लावावं, त्याचा एक भाग की केंद्र सरकारची आणि केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांची आपल्यावर खप्पामर्जी होऊ नये म्हणून त्यांची धोरणं कशी मी राबवतोय हे दाखवण्यासाठी मला वाटतं फडणवीसांनी हा हिंदीचा सक्तीचा निर्णय महाराष्ट्रावर लादला. महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा जो प्रदेश आहे असं आपण म्हणतोय, पण त्याच पद्धतीनं महाराष्ट्र बाकीच्या भाषांना लगेच ऍक्सेप्ट करताना पण दिसतोय. पण दक्षिणेतले राज्य बाकीच्या भाषा जसं की हिंदीला ऍक्सेप्ट करताना आता तमिळनाडू दिसत नाहीये, किंवा केरळ दिसत नाहीये. सो ऍक्सेप्टन्स हिंदीचा लगेच होतो म्हटल्यावर इथं सक्ती करण्याचा विचार आहे का? त्या पाठीमागचं जे तमिळनाडूमध्ये तिथल्या स्थानिक भाषेकडनं आवाज उठवला जातो तसा इथं मराठीचा आवाज का नाही उठत? त्यातलं राजकारण नेमकं समजून घ्यायला आवडेल. आता गंमत अशी आहे की दक्षिणेतल्या राज्यांचं सोडा, पण जगातल्या अनेक देशांचं इंग्रजी वाचून काही अडलं नाही. जपान घ्या, जर्मनी घ्या, फ्रान्स घ्या किंवा चीन घ्या. त्यांचं तंत्रज्ञानातलं, विज्ञानातलं आणि साहित्यातलं जे काही प्रचंड त्यांनी काम केलेलं आहे, ते इंग्रजीवर विसंबून त्यांनी केलेलं नाही. ते त्यांच्या त्यांच्या भाषांमधूनच त्यांनी ते प्राप्त केलेलं आहे. तशीच अवस्था दक्षिणेतल्या राज्यांची आहे. खोलवर तिथपर्यंत इंग्रजांचं राज्य गेलेलं नव्हतं. तिथे महाराष्ट्रामध्ये जसं इंग्रजांनी छावण्या उभारल्या, शहरं वसवली आणि त्याचबरोबर आपल्याकडचे जे समाज सुधारक होते, म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, ज्योतिराव आगरकर, अशी जी मंडळी होती ज्यांना सामाजिक ब्राह्मणी वर्चस्ववादाविरुद्ध लढायला किंवा उभं राहायला इंग्रजांचं शिक्षण एका अर्थानं हत्यारासारखं वाटलं. त्यांनी इंग्रजांची राजवट ही देवानं दिलेला आशीर्वाद आहे असं वाटायला लागलं होतं. म्हणून लोकहितवादींनी इंग्रजी राजवटीला देवानं दिलेलं वरदान असं म्हटलेलं होतं.
ज्योतिरावांनीही ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध इंग्रजी राजवट पत्करलेली होती. आगरकरांनी सुद्धा ज्या सामाजिक कुप्रथांविरुद्ध संघर्ष केला, त्याला इंग्रजांचं आणि इंग्रजी शिक्षणाचं पाठबळ मिळत असेल तर ते बरोबरच आहे असं समजून त्यांनी पाठराखण केली होती, जरी ते स्वातंत्र्य सैनिक होते, इंग्रजांचे विरोधक होते. म्हणून महाराष्ट्रात इंग्रजीचा पाया फार खोलवर रुजलेला होता. त्याला आपली भौगोलिक परिस्थिती जबाबदार होती. म्हणजे मुंबई सारखं बंदर आपल्याला मिळाल्यामुळे तिथे फ्रेंचही यायचे, इंग्रजही यायचे, पोर्तुगीजही यायचे, आणि म्हणून अवघ्या काही अंतरावर पोर्तुगीजांची राजवट आपल्याला बघायला मिळते. तसं दक्षिणेमध्ये इतक्या खोलवर इंग्रजांची राजवट रुजली नाही. तिथे राजे होते, काही छोटी छोटी राज्य होती, आणि ती त्यांच्या भाषांमध्ये त्यांचा कारभार चालवायची. इंग्रजी येणारी माणसं तिथे होतीच. इंग्रजी राजवटीमध्ये इंग्रजांशिवाय कारभार चालत नसेच. पण अनुवाद प्रचंड प्रमाणामध्ये झाले. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही मराठवाड्यातल्या लोकांनी निजामाविरुद्ध संघर्ष केला, काहींनी तो सशस्त्र संघर्ष केला, पण निजामानं गेल्या शतकाच्या आरंभीच वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं होतं, आणि त्या वैद्यकीय महाविद्यालयाची भाषा उर्दूमध्ये केली होती. म्हणजे वैद्यकीय शिक्षण उर्दूमधून देण्याचं घातलं होतं, आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी पण सुरू झाली होती. तर असा हा दक्षिणेचा आपला भाग असल्यामुळे त्यांचं इंग्रजी वाचून थोडंफार अडलं असेल, पण हिंदी वाचून मात्र अजिबातच त्यांचं अडलं नाही. त्यांचं साहित्य बघा, त्यांच्याकडे विज्ञानाची, तंत्रज्ञानाची, शेतीची, पाककलेची किंवा अन्य सगळ्या कला, साहित्य, वाङ्मय या सगळ्या गोष्टींची जी प्रगती झाली, ती प्रगती इंग्रजी अथवा हिंदी वाचून झालेली नाही, ती त्यांच्या भाषेमधून, त्यांच्या भाषांमधूनच ती झालेली आहे. त्याच्यामुळे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये परभाषांची स्वीकृती लवकर का होते, तर ती आपल्यामुळे झालेली नाहीये, ती भौगोलिक परिस्थितीमुळे झालेली आहे. एवढा मोठा समुद्र किनारा लाभलेला, आंतरराष्ट्रीय कीर्तीचं किंवा आंतरराष्ट्रीय गरजांचं बंदर मुंबई आपल्याला लाभलेलं, त्याच्यामुळे जागतिक भाषा तर आपल्या मुंबईमध्ये ऐकू येतातच, पण भारतीय भाषा सुद्धा ऐकू येतात. आता मुंबईवर जी काही मराठी भाषकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, त्या पुस्तकांमध्ये मुंबईमध्ये वस्त्याच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झालेल्या होत्या भाषकांच्या गरजांप्रमाणे. त्याच्यामुळे मराठी माणूस हा त्याच्या मानसिकतेनंच भाषा शिकतो असं नाहीये. उत्तर भारतीय माणूस आणि मराठी माणूस याच्यामध्ये हा फरक आहे की इथे समुद्र जवळ असल्यामुळे समुद्राद्वारे जे जे ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, वाङ्मय येत गेलं, त्याच्यामुळे भाषा अनेक कळू लागल्या, आणि म्हणून महाराष्ट्र शहाणा झाला. महाराष्ट्र आणि बंगाल हे इतर राज्यांच्या मानाने विद्वान, इंटलेक्च्युअल, शास्त्रात, तंत्रज्ञानात प्रगत का झाले, तर कलकत्त्याचं बंदर आणि मुंबईचं बंदर इथे वेगवेगळ्या भाषांमधले लोक उतरू लागले, व्यापार व्यवहार करू लागले. साहजिकच मग भाषा एकमेकांच्या आत्मसात करण्याची तिथे गरज उत्पन्न झाली. ती काही मानसिक किंवा बौद्धिक परिस्थिती नाहीये, ती व्यापाराची निकड होती. आणि व्यापाराची निकड असल्यामुळे आपण इतर भाषा शिकत गेलो. आज मुंबईमध्ये भारतीय भाषांमधले असंख्य चित्रपट तयार होतात, असंख्य भाषांमधली गाणी रेकॉर्ड करणारे स्टुडिओ तिथे आहेत. अनेक भाषांमधले मोठे मोठे संगीतकार मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहेत, कवी आणि गीतकार स्थायिक झालेले आहेत, साहित्यिक तिथे स्थायिक झालेले आहेत. त्यांना मराठी येते, पण त्यांची भाषा आपल्याला येत नाही. तर भूपेन हजारिका आठवतात का तुम्हाला? भूपेन हजारिका हे आसामचे मोठे संगीतकार आणि मोठे गायक, पण त्यांचा वास्तव्याचा बराचसा काळ हा मुंबईमध्ये केलेला आहे. तर असे खूप उदाहरणं देता येतील. त्याच्यामुळे ही लवचिकता आहे का,
ही बौद्धिक किंवा मानसिक लवचिकता नाहीये. हा बाजाराचा गुण आहे, हा व्यवहाराचा गुण आहे. ह्याचा अर्थ, चला आता हे आता हिंदी शिकू लागतील, आता यांचं फारच लिबलिबीत दिसतंय मन, चला ह्यांच्यावर हिंदी लादली की ते हिंदी शिकायला लागतील, असा त्याचा गैरअर्थ काढून घेऊ नये. मराठी माणूस आणि बंगाली माणूस सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर का आहे? त्याचं कारण भौगोलिक नैसर्गिक परिस्थिती आहे आणि तिथे सुरू झालेले व्यापार उदीम आहेत. म्हणजे कलकत्ता ही देशाची पहिली राजधानी होती आणि मुंबई ही देशाची पहिली आर्थिक राजधानी होती. जसं शांघाय नावाचं एक मोठं शहर गेल्या शतकामध्ये सर्व जगातल्या संस्कृतींचं केंद्र बनलं होतं, कारण जरी ते चीनमध्ये असलं तरी मोठं बंदर असल्यामुळे तिथे असंख्य भाषा आणि युरोपीय संस्कृती रुजली. कराची घ्या, कराचीमध्ये मोठं बंदर असल्यामुळे अनेक भाषा आणि अनेक संस्कृतींचं माहेरघर तुम्हाला कराचीमध्ये दिसतं. तर जगातच जिथे जिथे बंदरं मोठी मोठी असतात, व्यापार व्यवहार उदीम जिथे चालतो, तिथे भाषा हा आत्मसात करण्याचा भाग असतो, तो नैसर्गिकरित्या किंवा बौद्धिकरित्या प्राप्त होण्याचा भाग नसतो. सर, मला तुम्ही सांगितलेलं लॉजिक तर पटलंय, पण त्याच्या पलीकडे जाऊन पश्चिम बंगालची निवडणूक तिथल्या भाषिक अस्मितेवर होते. आज राजकारण तिथल्या भाषिक अस्मितेवर होतं, पण महाराष्ट्रामध्ये ते होताना दिसत नाही. म्हणून हिंदीचे सक्ती करणं सोपं बनलंय का, असं तुम्हाला वाटतं का? यातलं राजकारण आत्ताचं सध्याचं राजकारण पाहता हे काय वाटतं की हिंदी सक्ती आत्ताच का आणली असेल? आता एक बघा की जरी काँग्रेस पक्षानं गेल्या 70 वर्षात अवघा भारत व्यापला होता आणि आज भाजप जसं प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत वागतो तसा काँग्रेस पक्षही वागायचा. फक्त काँग्रेस पक्षामध्ये त्या त्या राज्यातले पुढारी त्यावेळच्या उदारमतवादी विचारसरणीमुळे मोठे प्रतिष्ठेची जागा निवडायचे. तर बंगालमध्ये भाषेवरचं राजकारण उभं राहू शकलं, कारण बंगालमध्ये प्रादेशिक पक्षाचा जन्म नाही झाला. तिथे जे डावे पक्ष होते, म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, त्यांनी बंगाली संस्कृती आत्मसात केली आणि स्वतंत्र प्रादेशिक पक्षाऐवजी जागतिक विचारांचा पक्ष, पण त्याचा अंगरखा प्रादेशिक आहे, अशा रीतीनं त्यानं राजकारण केल्यामुळे तिथे फार काही ढवळाढवळ हिंदी भाषिक पक्षांना करता आली नाही. आज पहिला प्रादेशिक पक्ष म्हणून तृणमूल काँग्रेस तिथे आता प्रस्थापित झालेली आहे. सुभाषबाबूंनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला होता, तो फक्त बंगालमध्येच रुजला. आजही एक दोन आमदार फॉरवर्ड ब्लॉकचे असतात, पण तो बंगाली पक्ष म्हणून त्यांनी केला नाही, तो कम्युनिस्ट पक्ष म्हणून त्यांनी तो स्थापन केलेला होता. त्याच्यामुळं प्रादेशिकतेचं राजकारण बंगालमध्ये फार रुजलं नाही, ते आता तृणमूलमुळे ते रुजताना दिसतं. आपल्याकडे मात्र, महाराष्ट्रात मात्र काँग्रेसचे मोठे पुढारी असल्यामुळे आणि जवाहरलालजींचा कल एकंदर प्रादेशिक भाषांवर राज्य निर्मिती जर त्रासदायक होत असेल भारतीय एकात्मतेला, तर त्यांचं मन राखण्यासाठी इथले काँग्रेसचे पुढारी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये कधी उतरायचे आणि कधी बाहेर जायचे. म्हणजे शंकरराव देव असोत, धनंजयराव गाडगीळ असोत किंवा अगदी खुद्द यशवंतराव चव्हाण असोत, ते तोंडानं पाठिंबा द्यायचे पण प्रत्यक्ष आंदोलन करायचे नाहीत, कारण मग नेहरूंना विरोध केल्यासारखं होईल किंवा काँग्रेसची जी एकछत्री राजवट असायची त्याच्यामध्ये उगाच फूट पडेल म्हणून ते असायचे पण आणि नसायचे पण. पण संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही निर्माण व्हायला गुजरात कारणीभूत आहे. कारण महाराष्ट्राचं वर्णन अगदी गडकरांपासून बाकीच्या सगळ्याच कवींनी कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा असं केलेलं आहे. तर महाराष्ट्रीय माणूस हा भांडवल नसलेला, गरीब, कष्टकरी, पण अत्यंत बुद्धिमान, अत्यंत कलासक्त, आध्यात्मिक असा मानला गेला. पण आर्थिकदृष्ट्या राज्य मात्र गुजरात्यांनी केलं, कारण त्यांच्याकडे व्यापार होता, त्यांच्याकडे भांडवल होतं,
त्यांच्याकडे व्यापाराची संस्कृती होती, व्यापाराचा इतिहास होता. त्याचबरोबर पारशांची पण अवस्था होती, सिंधी जमाती पण अवस्था होती, आणि जे मायग्रेट झालेले मारवाडी जैन होते त्यांची पण तीच पार्श्वभूमी होती. साहजिकच जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ डाव्या विचारांच्या नेत्यांनी आ- जवळपास हाताळली, तेव्हा वर्ग संघर्ष उद्भवू लागला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना 1925 साली महाराष्ट्रातच झाली. म्हणजे वर्ग संघर्षाची रुजवण ही महाराष्ट्रात झाली. तेव्हा उघड आहे की वर्ग संघर्ष सांगत असताना शोषण करणारा वर्ग कोणता, तर तो पैसेवाला वर्ग. मग पैसेवाला वर्ग भारतामध्ये जातींशिवाय येत नाही. मग तो जात कोणती, तर ब्राह्मण, मारवाडी, जैन आणि गुजरात्यांमधले जे कोणी असतील ते. तो संघर्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपोआप आला. की महाराष्ट्र गरीब का, तर हे आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या जाती आमचं शोषण करतात म्हणून. आणि मग गुजरातकडे बोट दाखवायला, आणि गुजराती पण म्हणू लागले की आमच्यामुळेच तुमची मुंबई चालते, आमच्या हातात गुजरात, आमच्या गुजरात्यांच्याच हातामध्ये मुंबईची सगळी अर्थसत्ता आहे, आणि मुंबईला जे वैभव मिळालेलं आहे ते आम्हा गुजरात्यांमुळे, पारशांमुळे, सिंध्यांमुळे मिळालेलं आहे. मराठी माणूस असं म्हणू लागला की तुम्ही आमच्या जीवावर मोठे होत आहात. आणि हा कार्ल मार्क्सचा सिद्धांत होता की श्रमिकांनी जी व्यवस्था, जे उत्पादन केलेलं असतं ते उत्पादन श्रमिकाकडे कधीच जात नाही, ते कायम ज्याच्याकडे भांडवल आहे त्याच्याकडेच जातं. आणि म्हणून महाराष्ट्र आमचा आहे कारण आम्ही श्रमिक आहोत आणि आम्ही बहुसंख्याक आहोत. तेव्हा आम्हाला आमच्या भाषेचा महाराष्ट्र हवा, असा महाराष्ट्र म्हणू लागला. आणि वर्ग संघर्षाचं रूप म्हणून तो गुजरात्यांकडे बघू लागला. त्याच्यामुळे आज जे प्रादेशिक राजकारण झालंय ना महाराष्ट्राचं, ते गुजरात्यांमुळे झालेलं आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची भाषा केलेली आहे, ती काय महाराष्ट्रापुरती केलेली नाहीये. त्यांनी मोगल सम्राटाविरुद्ध लढाया केल्या, आणि एक जेवढा आपला शक्तीनुसार जेवढा प्रांत स्वतंत्र करता येईल तेवढा त्यांनी केला. पण ते भारतासाठीच लढत होते ना, ते काय महाराष्ट्रासाठी कुठे लढत होते. कारण एका सम्राटाविरुद्ध लढाई करत असताना ते भारतीय म्हणूनच लढत होते. तेव्हा हा जो प्रादेशिक पक्षाचा उगम महाराष्ट्रामध्ये झाला तो शिवसेनेच्या रूपाने झाला. आणि त्याला प्रामुख्याने जो आधार होता तो साम्यवादी आणि समाजवाद्यांनी उभा केलेला जो वर्ग संघर्ष होता. आणि या वर्ग संघर्षाला जाती धर्माच्या ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यामुळे झाला. म्हणून महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभी राहिली ती एका अर्थानं मराठीच्या बळावर, पण तिचा दुसरा शत्रू हा गुजरात होता, हेही तितकंच लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ऐश्वर्य, श्रीमंती, समृद्धी यांनी तयार करायची, यांनी उपभोगायची, ती तयार करायची मात्र आम्ही, असा तो तिढा होता. जरी शिवसेना या वर्ग संघर्षाच्या भाषेत बोलत नसली तरी सुद्धा डांगे, एस एन जोशी, नानासाहेब गोरे, उद्धवराव पाटील, लालजी पेंडसे, ही जी काही मंडळी होती त्या मंडळींनी जी वैचारिक आधार तयार केलेला होता तो आधार हा वर्ग संघर्षाचा होता. म्हणून महाराष्ट्राचा प्रादेशिक पक्ष हा मराठी भाषेपेक्षा मराठी श्रमिकांचं तत्व, श्रमिक बहुसंख्याक मराठी माणसांची मन, त्यांची अस्मिता यासाठी उभा राहिलेला. आणि म्हणून शिवसेना दुबळी दिसल्याबरोबर फडणवीसांनी एक पत्ता तो काढला की मराठी भाषेचाच कैवार घेऊन जो प्रादेशिक पक्ष जन्माला आला तोच आता द्विखंडित झालेला आहे, तोच आता दुबळा पडलेला आहे, त्याच्यात फूट पडलेली आहे, त्याला आता पाठिंबा मिळत नाहीये. तर चला, ही एक संधी आहे, आपण आता हा प्रयोग करून बघू. म्हणजे मग या दोन्ही शिवसेना आपोआपच दुबळ्या पडतील. त्यांना न कळत सत्तेमुळे आपल्यावर परावलंबित्व असल्यामुळे आता ते आपल्या सत्तेतलीच काही तत्व मान्य करतील आणि हिंदीचा स्वीकार करतील, असा डाव फडणवीस खेळलेले दिसतात. त्याच्यामुळं
हा प्रादेशिक पक्षाचा जो काही मुद्दा तुम्ही उपस्थित केला, तो शिवसेना दुबळी पडली हा तर आहेच आहे. पण वैचारिक आधारावर जे इथे पक्ष उभे राहिले होते, म्हणजे कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष, या पक्षांची वैचारिक शक्ती क्षीण झाली, त्यांचा आधार क्षीण झाला. त्याचाही परिणाम या धोरणामागे दिसतो. म्हणून केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेलाच दोष द्यायला नको, तर इथे बाकीचे वैचारिक तत्वांवर उभे राहिलेले पक्षही दुबळे पडलेले दिसतात. या सगळ्याकडं पुढं जाऊन 65 वर्ष झाली आहेत महाराष्ट्राला, आता 1 मेला होतील. सो या सगळ्याकडं पुढं जाऊन भाषा हा मुद्दा धरून राजकारण आणखी उलगडत जाईल असं तुम्हाला भविष्यात वाटतं का? अहो, मराठी भाषेशिवाय इथे राजकारण चालत नाही हे कसं कळत नाही या लोकांना, तेच मला समजत नाहीये. शेतकऱ्यांची भाषा मराठी, गृहिणींची भाषा मराठी, कष्टकऱ्यांची भाषा मराठी, स्वयंपाकघरातली भाषा ही मराठी, अगदी बेडरूम मधलीही भाषा मराठीच आहे. तर अशा कोणत्या परिस्थितीमध्ये वेगळी भाषा शिकायची गरज उत्पन्न झाली आहे? ती उत्पन्न झालेली नाहीये. हिंदी आपोआप येतेच. विशेषतः कोकण सोडला तर खानदेश, मराठवाडा, विदर्भ, मुंबई हा आणि नागपूर, म्हणजे हा भाग तर हिंदी जाणतोच. तर तुम्ही सक्ती का करता हे मला समजत नाहीये. म्हणजे त्याचा उलगडा आपण केला, पण हा पायावर दोंडा हाणून घेण्याचा प्रयोग आहे भारतीय जनता पार्टीचा, असं दिसतंय. त्या भाषेच्या राजकारणावर शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा जो एक पक्ष तयार झाला, तो राज ठाकरेंच्या स्वभावाप्रमाणे धरसोड वृत्तीचा दिसतो. अशी धरसोड वृत्ती होत असल्यामुळे मग मराठी माणूस थोडासा सैरभैर होतो, तो संभ्रमात पडतो. बहुसंख्येनं तोच आहे. सर्व राजकीय पक्षांच्या तळाशी मराठी माणसाचीच अस्मिता आहे. पण भारतीय जनता पक्ष तो हायजॅक करायला निघालेला आहे. मराठी माणसाला तो हिंदी भाषेचा एक पाठीराखा म्हणून उभा करू बघतो आहे. हे आता मला वाटतं बहुतेक सगळ्या छोट्या पक्षांना कळून चुकलेलं आहे. विचारांच्या आधारावर उभ्या राहिलेल्या समाजवादी, साम्यवादी, शेकाप, रिपब्लिकन याही पक्षांना कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे जी थोडीशी गल्लत झालेली होती किंवा जी थोडीशी बेफिकिरी झालेली होती, ती आता 1 मेच्या निमित्ताने मला असं वाटतं की पुन्हा एकदा ही मराठी राजकारण करणारी मराठी माणसांचे जे काही राजकीय पक्ष आहेत, त्यांना एकदा ह्या हिंदुत्वाच्या, हिंदू राष्ट्राच्या आणि एकंदरीत राष्ट्रवादाच्या मोहिनीतून मुक्त करणारं 1 मेचं राजकारण ठरेल असं मला वाटतं. त्यांनी तातडीनं आपली प्रादेशिकता, आपली प्रादेशिक अस्मिता, आपली मातृभाषा जपण्याचंच राजकारण करावं. उगाच पोकळ राष्ट्रवाद, पोकळ हिंदू राष्ट्रवाद आणि पोकळ धर्मवाद याच्या नादी न लागता आपले पाय ज्या जमिनीत आहेत त्या जमिनीचाच कैवार घेत त्या जमिनीवरच ठाम उभं राहून जर ठाम राजकारण केलं, तर असे हिंदी भाषेच्या सक्तीचे म्हणा, संस्कृत भाषेच्या सक्तीचे म्हणा, किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम सारख्या काहीतरी भंपक गोष्टींचे जे काही आदेश येतील ते झुगारून द्यायला मराठी माणसाकडे ताकद येऊन येईल. तर तुम्ही आत्ता उल्लेख केलात की मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यावर राजकारण, समाजकारण करणाऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि त्याच दृष्टिकोनातून आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, ज्या दोन ठाकरे घराणं ज्यांनी मराठीसाठी आवाज उठवलाय, त्यातले दोन भाऊ एकत्र येण्याची भाषा करतायत. तुम्हाला हे एक गोष्ट ही पुढं तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकत्र येतील असं वाटतं का, किंवा आलं पाहिजे का? कसं आहे की भारतीय जनता पक्षानं जे छोटे छोटे पक्ष आणि नेते गोळा केलेले, ते धमक्या देऊन केलेले, प्रलोभनं देऊन केलेले.
प्रत्येकाचे कुठे ना कुठेतरी गैरव्यवहार झालेले आहेत. राजकारणामध्ये कदाचित ते अनिवार्य असतील, अपरिहार्य असतील, काही सांगता येत नाही. पण नेमकं त्याच्यावरच बोट ठेवून भारतीय जनता पार्टीनं अनेकांना आपल्या जवळ खेचलेलं आहे. ईडीची धमकी, इन्कम टॅक्सची धमकी, सीबीआयची धमकी, आणि त्याचबरोबर अत्यंत मामूली, अगदी तालुका पातळीवरही ज्यांची पोच नाही, अशा पुढाऱ्यांना प्रलोभन देऊन मोठ्या मोठ्या पदांवर भारतीय जनता पक्षानं बसवलेलं आहे. तर एकीकडे दहशत आणि एकीकडे प्रलोभन, अशा दोन गोष्टींच्या आधारावर भारतीय जनता पार्टीचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण उभं आहे. त्याच्यामुळे राजकारण हा स्वार्थाचाच जणू काही एक व्यवसाय आहे, असं चित्र उत्पन्न झालेलं आहे. तर तसं नाही तो. राजकारण ही एक सार्वजनिक सेवा आहे. ज्या माणसांना आपलं काय दुखतंय हे सांगता येत नाही, त्यांच्या प्रतिनिधित्वाचं राजकारण करणं हे खरं समाजसेवेचं प्रतीक असतं. त्याला आपण समाजसेवाही म्हणतो आणि राजकारण असंही म्हणतो. तर असे राजकीय नेते कधी मागे चुकले माकले असतील, त्यांच्या राजकारणामध्ये पैशाच्या मोहात पडले असतील, भ्रष्टाचार केला असेल, बरोबर त्यांना वेचूनच भारतीय जनता पक्ष हे राजकारण करतोय. अशा वेळी मी तुरुंगात जाईन का, मला कैद होईल का, मग मी जर तुरुंगात गेलो तर माझ्या पाठीराख्यांचं काय, माझ्या कुटुंबाचं काय, अशा गोष्टींची चिंता करून जर प्रत्येक राजकीय पुढारी आणि त्यांचे पक्ष जर आपला अंगचोरपणा करू लागले, तर मात्र आपली ही हिंदी भाषा आपल्या बोडक्यावर बसेल यात शंकाच नाही. काय होईल ते होईल. मी तुरुंगात जावो, माझ्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागो, पण मी मराठीचा कैवार सोडणार नाही. महाराष्ट्राच्या बोडक्यावर जी भाषा येऊ बघते आहे, तिला मी विरोध करणारच, अशी जर ठाम भूमिका घेतली नाही, तर मग काही खरं नाही. आणि मला असं वाटतं की शेवटी होऊन जाऊ द्या. याच स्वभावाचे, साहसी स्वभावाचे हे दोघे बंधू आहेत. त्याच्यामुळे त्यांना आपले पाय रोवण्याची, आणि जसं दक्षिणेमध्ये बरेचसे प्रादेशिक पक्ष खूप वर्ष रुजले, ओरिसामध्ये रुजले, आसाममध्ये रुजले, ईशान्य भारतामध्ये रुजलेले दिसतात, आता बंगालमध्ये रुजलेला तर दिसतोच आहे. तशाच पद्धतीचं थोडंसं प्रादेशिक निसटलेलं राजकारण पुनःप्राप्त करायचं असेल, तर मला वाटतं सगळ्यांनीच एकत्र यावे. त्यात राज काय, उद्धव काय, किंवा शरद पवार काय, अजित पवार काय, त्यांनी आता संधी आलेली आहे की महाराष्ट्राची अस्मिता एका अत्यंत संकुचित, अत्यंत जात्यंध अशा राजकीय शक्तीच्या पुढे हतबल होताना दिसू नये, त्यासाठी महाराष्ट्रानं एकत्र आलं पाहिजे. अशी एक मोठी संधी या सर्व नेत्यांना सापडलेली आहे. ती सोडली तर त्यांच्या इतके पातकी तेच ठरतील. मला असं वाटतं की महाराष्ट्रीय माणूस, महाराष्ट्रीय जनता त्यांना तसं करू देणार नाही. आणि येत्या 1 मे पर्यंत पुरेशी राजकीय जुळवाजुळव होईल आणि देवेंद्र फडणवीसांना हा आदेश मागे घ्यावा लागेल. तर लहान मुलांना, 1ली ते 5वीच्या मुलांना हिंदी सक्ती होते आणि त्याच्या पाठीमागं एवढं डिटेल तुम्ही विस्तृत विश्लेषण आम्हाला करून दिलं की हिंदी सक्तीचा नेमका विचार काय आहे आणि तो मराठी अस्मितेशी कसा जुळून आहे. तर या तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही विस्तृत मांडणी केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सर, वारंवार आपण वेगवेगळ्या विषयावर बोलतच राहू, पण तुर्तास धन्यवाद. थँक्यू.